एका महिलेचे अनैतिक संबंध तिच्या मुलाच्या वयाच्या असलेल्या तरुणासोबत जुळले. ते दोघे लाज-लज्जा सर्व सोडून कधी त्या महिलेच्या घरात, कधी लॉजवर, तर कधी त्या तरुणाच्या पत्र्याच्या शेडमध्ये रंगारंग कार्यक्रम चालायचा. हे दोघे एवढे पुढे गेले होते की त्या तरुणाचे घरचे घरी असले तरी पण ती महिला त्याच्या घरी येऊन रात्रभर त्या तरुणासोबत रंगरंगोलीचा कार्यक्रम करायची आणि सकाळ होताच तिच्या घरी निघून जायची. पण एक दिवस याची खबर तिच्या मुलाला लागते आणि तिचा मुलगा त्याच्या आईला शोधत त्या तरुणाच्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्या तरुणाला आणि त्याच्या आईला तो नग्न अवस्थेत एकमेकाच्या अंगावर भिडे असलेले रंगेहात पकडतो आणि त्याच्यानंतर असा काही भयानक प्रकार घडतो, तो ऐकून परिसर तर हादरलाच, पण तुम्ही पण हादरून जाल. कारण घडले हे प्रकरण नेमकं काय स्वरूपानं घडलं हे पूर्ण ऐकायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. कारण तुम्ही लाईक केलं की व्हिडिओ बनवायला जास्त मजा येते. त्याच्यामुळं लाईक करत जा, कमेंट्स करत जा आणि हो, अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकायच्या आवडत असेल तर आपलं कलियुगाचा वारा ही क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघूया आता हे सविस्तर असं स्टोरी, हे प्रकरण काय नेमकं कुठं घडले हे सविस्तर बघायचे. याच्यासाठी आपल्याला जायचे सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्याच्या ठिकाणी. आता जत हे तालुक्याच्या ठिकाणी तिथं सुरेश पुजारी नावाचा गृहस्थ राहतो. आता हा गृहस्थ कसा आहे, त्याचे आई वडील, त्याच्यानंतर त्याचे घरचे सर्व मंडळी, बायको, मुलं यांच्यासोबत तो राहायचा. आता हा राहत असताना त्याच्या घरात एक त्याचं शेंडफळ म्हणजे सगळ्यात शेवटचं, म्हणजे त्याला आपण खेरखार म्हणतो, शेंडफळ म्हणतो, असं ते तयार झालं. आता शेंडफळ म्हणल्यानंतर म्हणजे सगळ्यात शेवटचं, म्हणजे पहिले 2-4 लेकरं झाल्यानंतर जे शेवटचं लेकरू होतं त्याला आमच्याकडे शेंडफळ म्हणते. कोणी त्याला लाडाचा किडा म्हणतं, कोणी लाडाचा गुरु म्हणतं, असं संबोधतात. तर तसा तो शेंडफळ झालं. आता हे शेंडफळाला म्हणजे काही कामधंदे काही नाही. हा फक्त उन्हाळवाणी गावात हिंडणे, जत शहरात हिंडणे, मोटरसायकल घेणे आणि इकडे-तिकडं उन्हाळ्या करत हिंडणे, हे त्याचा उद्योग. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत असंच होत असताना त्याची एका महिलेवर नजर पडते. आता महिलेवर नजर पाडल्यानंतर हा काय करायचा, प्रत्येक महिलेकडे त्याच भावनेकडे पाहायचा. पण तशीच एक ऐन 35शी-38शीतली महिला पडली, म्हणजे कल्पना, अशी तिच्यावर त्याची नजर पडली. आता तिनं पण हसली, गालातल्या गालात हसली आणि फसली. असा कार्यक्रम त्या दोघांचा झाला. आता ती काय करायची, तिने त्याला विचारलं, तू काय करतो? त्याने सांगितलं, मी इथं राहतो, KM हायस्कूल समोरील झोपडपट्टीत मी राहतो. तिनं पण तिचा परिचय दिला आणि दोघा जणांची ओळख झाली. आता ती पण काही ना काही कामानिमित्त त्याला घरी बोलवायची, ही पण त्याच्या घरी जायची. घरी आल्यानंतर त्याला काही ना काही कामं सांगायची. जसं अंगाला अंग लागेल, अंगाचा स्पर्श होईल, अशी ती त्याच्यासोबत वागायची. वागता वागता असंच वागत वागत ते दोघं जण चालायचे. आता ते कसं आहे, कधी कधी हाताला हात लावायची, कधी खांद्याला खांदा लावायची, असं करून त्याला पण उत्तेजित करायची. तो पण उत्तेजित व्हायचा, कारण हा पण वासनांद होता. कारण हा पण काय करायचा, कोणत्या पण महिलेकडे त्याच भावनेतून पाहायचा, म्हणजे खालून वरून निरीक्षण करत राहायचा. जसे तुमच्या गावात अवतीभोवती असतात काही लोक, की जी महिला चालली, मग ती मुलीच्या वयाची असो का आईच्या वयाची असो, कोणतीही महिला असो, त्याच्याकडे जे खालून वरून बघणार ते 100% समजायचं हे पक्क वासनांद, याच्या अंगात रायमान किडा, वासनांद किडा घुसेली. आता हा त्याच्या अंगात होता, तिनं ओळखला. आता ती काय 38ची महिला, पहिले तुम्हाला सांगितली 30च्या महिलेच्या समोरच्या महिलेच्या भावना म्हणजे वेगळ्या. आता त्याच्यात आता काय आलेलं इंस्टाग्राम पाहून हे पण तरुण काय पाहायचं, उन्हाळवाणी हिंडायचं, इंस्टाग्राम पाहायचं आणि इंस्टाग्राममधल्या त्या UP बिहारनी ज्या पाहिल्या त्यांच्या मांड्या काय उघड्या, काय बोंब्या उघड्या, काय 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 अवयव दाखवतात आणि काय काय करतात. त्या रीला पाहिल्यानंतर प्रत्येक तरुणाच्या भावना या उफळून यायला लागल्यात. आणि महिलांनी जर पाहिले एकांकित, तर तरी पण तिच्या पण भावना उफळून येतात. अशा ह्या रील यायला लागल्या. ते इंस्टाग्रामला त्या पॉर्न साईट ह्या बंद केल्यात आणि अधिकृत पॉर्न साईट म्हणून ही इंस्टाग्राम सध्याच्या घडीला ट्रेडिंगला सुरू झालेली. कारण याच्यात आता काय झालेलं आहे, सर्वात जास्त नंगा नाच त्याच्या इंस्टाग्रामला सुरू आहे. आणि याच्यामुळं काय झालेलं आहे, प्रत्येकाचे क्राईम वाढत चालला आहे. आता गुन्हेगारी वाढत चालली, अनैतिक संबंध वाढत चालली. आता ह्या महिलेतून त्याचे अनैतिक संबंध जुळले. आता जुळल्यानंतर काय, हे आलं 21शीतलं ऐन तरुण्यातलं पोट्ट. आता ही झालेली आहे 38-39 वयाची. आता यांचा रंगारंग कार्यक्रम सुरू झाला.
यांचा रंगारंग कार्यक्रम पाहिला त्या महिलेच्या घरात झाला. त्याच्यानंतर लॉजवर जाऊ लागली. लॉजवरचं होता होता यांचं प्रकरण झालं. कारण हे लाडाचा किडा होता. कारण हे शेंडफळ होतं. याला काय असा लाज आणि लज्जा काहीच नव्हती. याला कोणी काही समजत नसे. त्याच्यामुळे यानं काय केलं, त्याला घरीच बोलावलं. घरी बोलावल्यानंतर याचं पत्र्याचं शेड होतं. आता याचा धंदा काय होता, एक तर रोजन मजुरी करायची त्याचे आई-वडील किंवा फिरस्ती व्यापार करायचे. म्हणजे काही धंदे, फुगे विक, काही हे विक, काही ते विक, बासनं विक आणि काही एक खरमुरे विक, पोळी विक, अशी खेळाची गाडी लावायची, असे त्यांचे धंदे होते. आता हे काय करायचं, आता ते थांबवून याचे आणि हा काय करायचा, घरी बोलवायचा. घरी बोलवायचा का दिवसा बोलवायचा. आता याच्या घरी माहीत झालं, घरचे काही बोलेना, मग याची हिंमत वाढली. त्या महिलेला तो रात्री घरीच बोलवायचा. आता ती महिला पण काय करायची, रात्रभर त्याच्या घरी येऊन झोपायची. कारण काय होतं, ह्या महिलेला तुम्ही असं या महिलेला काही नव्हतं का, ह्या महिलेला पण एक मुलगा होता. त्याचं नाव आहे रोहित माने. वय वर्षे 18 ते 19 वर्षे. आता हा कोण होता, हा पण गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. हा म्हणजे रोहित माने कोण होता, हा काय करायचा, चोऱ्या करायचा. पॉस्को अंतर्गत गुन्हे होते त्याच्यावर दाखल होते. त्याच्यानंतर चोऱ्याचे गुन्हे पण दाखल होते. हा काय करायचा, चोऱ्या करायचा आणि तिकडेच राहायचा. आता घरी काही येत नसे. आता हा काय करायचा, नंतर दमादमानं तो तिकडेच राहायचा. आणि त्याच्यानंतर तिकडे राहिल्यानंतर याची आई एकटी घरी असल्यानंतर ही काय करायची, हिला कोणीच सोबती नाही. मग ही इकडे झोपायला यायची. झोपायला आल्यानंतर याच्या घरचे देखत हे एका गोधडीत घुसायचे, एकाच कपड्यात घुसायचे आणि मस्त रात्रभर यांचा नांगानाच चालायचा. आता पण कसं आहे, झाकली मूठ लाखाची म्हणते. पण कसं आहे, काही काही गोष्टी झाकत नसतात मित्रांनो. अनैतिक संबंध हे तर बिलकुलच झाकत नाही. कारण अनैतिक संबंध आणि शारीरिक संबंध मानल्यानंतर पाहणारे लोकांचे पण कान उंचावतात, डोळे वाटारले जातात. अशी ती खबर दमादमानं रोहित मानेच्या कानावर गेली. आता रोहित मानेच्या कानावर गेली. रोहित माने त्याचा खडानखडा माहिती घेतली आणि त्याच्यानंतर त्यानं पाहिलं की आपली आई आज घरी नाही. आणि तो बरोबर त्यानं काय केलं, महेश याच्या घरी आला. आता महेशच्या घरी आल्यानंतर हा महेश किती वर्षाचा, 21 वर्षाचा. त्याच्या घरी आला. घरी आल्यानंतर त्यानं दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला गेला नाही. यानं मोडला. आज जाऊन पाहतो तर त्याची आई कल्पना आणि तो महेश हे दोघं पण नग्न अवस्थेत एकमेकाच्या शरीरावर भिडलेले, तुटून पडलेले. त्याची आई वरून होती, महेश हा खालून होता. म्हणजे गुन्हेगार कोणी हे समजायला तुम्ही समजून घ्या. आणि यांचा कार्यक्रम होता. त्यानं काय केलं, तिथं मारहाण केली, शिव्यागाळ केल्या आणि तिथून निघून आला आणि आपल्या आईला समोर घेऊन आला. म्हणजे ह्या स्टोरीत असं ऐकायला भेटतंय की ज्या आईनं मुलाला अ, अनैतिक कामातून बाजूला आणायला पाहिजे, तर मुलगा त्याच्या आईला अनैतिक कामातून, अनैतिक शारीरिक संबंधातून उठून आणतोय. म्हणजे याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणि ह्या कलियुगात अशी घटना कुठं तुम्हाला पाहायला सुद्धा भेटणार नाही. अशी गोष्ट ती घडली. आता त्याच्यानंतर याच्यातून काय झालं, याच्यात आता कुठेतरी याला खंत वाटायला लागली. कारण ते दांगडू झाला. आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं. त्याच्यानंतर त्यानं त्या महेशला सांगितलं, तुम्ही मारून टाकणार. आता हा रोहित माने काय गुंड प्रवृत्तीचा होता. पण यानं काय केलं, यानं पण त्याचा मित्र आहे, तो चोऱ्या करण्यासाठी, लुच्चे धंदे करण्यासाठी याच्यासोबत राहणारा शुभम पाचाड, वय वर्ष 21, याला सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितलं की आपल्याला महेश पुजारीचा आपल्याला कांड करायचे. आणि त्यांनी त्याची खडानं खडा माहिती घेतली आणि दिवस उगवला 9 फेब्रुवारी 2026चा. आणि ह्या दिवशी तो दुपारी महेश पुजारी जत शहरात फिरण्यासाठी गेला. आता तो मोटरसायकलवर गेला. मोटरसायकलून येताना दुपारच्या टायमात 4च्या टायमाला जतमधील शहरातील मार्केट यार्ड येथील पार्वती गोडाऊन खान इथं आला. इथं आल्यानंतर हे दाबा धरून बसले होते आणि त्यांनी त्याला अडवलं आणि त्याच्यावर हल्ला चढवला. हल्ला चढवल्यानंतर त्याला लाथाबुक्क्यानं मारहाण सुरू केली. खिशातली शस्त्रांना मारहाण केली. त्याच्यानंतर जवळ पडलेला दगड त्यांनी उचलून त्याला हाणत होता. पण तो पण खालून हात जोडून इवळत होता. मरणाच्या आकांतानं दांगडू करत होता, मला वाचव, मी पुन्हा असं करणार नाही, पुन्हा तुझ्या आईकडे येणार नाही. पण त्या टायमाला रोहित हा पूर्णतः शुद्ध हरपलेला होता. त्याला फक्त आणि फक्त महेश पुजारीचा फक्त काटा काढायचा होता. त्यानं तेच केलं. त्यानं डोक्यात दगडं घातले आणि तो रक्ताच्या थारोळ्यात आणि शांत चित्त असं शरीर त्याचं थंड पडलं. त्यावेळी तो बाजूला झाला. त्याचा मित्र पण बाजूला झाला आणि तिथून ते पळून गेले. पळून गेल्यानंतर आता हे महेशचे मित्र होते पाहणारे. आता हे मित्रमंडळ कोणीच मदत आलं नाही. याने पण त्याच्या वडिलांना आणि भावाला सांगितलं, तुमच्या मुलावर असं महेशवर असा हल्ला झाला आहे. ते पळत आले. पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीसवाले आले. जत पोलीस स्टेशनचे पोलीसवाले आले. त्यांनी बॉडीचा पंचनामा केला. जागेचा पंचनामा केला आणि बॉडी PM ला पाठवली. आता जागेवरून मूर्त होईल होतं.
त्याच्यानंतर बॉडी PM ला पाठवल्यानंतर अवघ्या काही घंटेच्या आतच हे शुभम आणि रोहित यांना पण पोलिसांनी पकडलं. मित्रांनो, इथं सर्वात मोठी एक खंत वाटते की इथं हे शुभम हा तर फुकटच गेला मित्राच्या नादापायी. कारण हे फक्त एक देशीच्या क्वार्टरवरचं आणि एक मटणाच्या खाड्यावरचं आणि रश्श्यावरचं होतं. हे तर जाणं गेलंच. आणि हा रोहित हा वयाचे फक्त 18-19 वर्षाचा युवक हा पण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे गेला. कारण की याच्याकडं त्याच्या आईचं लक्ष नाही. याच्या आईचं लक्ष फक्त एक 7 इंचाच्या खेळाकडे लागलं. म्हणजे तिथं संसारात लक्ष नव्हतं. फक्त स्वतः शारीरिक सुखाकडे होतं. मुलाकडे लक्ष नाही दिलं. पण इथं एक वाईट गोष्ट अशी झाली, की आईचं लफडं पकडून मुलगा जेलात गेलाय. पण आई जिथनं लफडे केले, खरी गुन्हेगार ती अजूनही लफडे करायला बाहेरच आहे. म्हणजे तिचा कसलाही केसाला धक्का लागला नाही. कारण खरी गुन्हेगार त्याची आई. कारण त्याच्या आईला जर दाबलं जर असतं, कमीत कमी हा जो समोरचा होणारा क्राईम हा घडला नसता. मित्रांनो, तरी पण मी सांगतोय, कारण की तुम्ही पण आजकालचे किडे काय झाले, तुम्हाला अंटी पाठव ही मोहीमला हाती घेतली की काय असं म्हणायला अडचण नाही. कारण की जो नाही पाहिला तो पाहिला की बाईच्या वयाच्या बाईच आवडायला लागल्यात आणि मुलीला माणसं आवडायला लागली. म्हणजे नेमकं कलियुगाचं वार चाललंय काय? पण एवढं पण तुम्ही ह्या कलियुगात पण आहे ना मित्रांनो, अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण की अनैतिक संबंध हे शेवटचं अनैतिकच संबंध असतात. कारण की याच्यात एक क्राईम दडलेला असतो आणि हा क्राईम दुसरा नसतो, हा जीवानीशी खेळ होतो. कारण की इथं पण याच्यात त्या महेश पुजारीचा जीवानीशी खेळ झाला आहे. तसा तुमचा पण होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतोय, कोणती आंटी जर तुम्हाला किती प्रलोभन देत असेल, किती जर लालसा देत असेल, तिच्या लालसेला तुम्ही बळी पडू नका आणि अनैतिक संबंधापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, अशाच नवीन स्टोऱ्या ऐकायच्या असेल क्राईम स्टोऱ्या, तर आपलं कलियुगाचा वारा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.